आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी बुधवारी टाकवहाळ अंगणवाडी केंद्रातर्फे टाकवहाळ येथील समाज मंदिरात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी पालघर जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा गुरोडा, पालघर पंचायत समिती सदस्य भालचंद्र मडवी हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते। यावेळी पर्यवेक्षिका अश्विनी खत्ताळ यांनी त्यांना या पालक मेळाव्याविषयी मार्गदर्शन केलं व पालकांची आपल्या मुलांविषयी कशी भूमिका असायला हवी, एकंदरीत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण पालक म्हणून कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे, कशी जबाबदारी पार पाडायला हवी याबद्दलचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले। पाहूयात त्याचे काही हे करून जरी बाबांनी त्या मुलांशी संवाद वाढवला जास्तीत जास्त तरी जनरली घरामध्ये कसं असतं, आईचं आणि लहान मुलांचं नातं घट्ट असतं, पण अशा पद्धतीने ह्या गोष्टी जर खेळ केला तर बाबांसोबत आजोबांसोबत चुलते असतील कोणी असतील त्यांच्यासोबत काय होतं, मुलीच मुलं जात नाही गावामध्ये, मग त्यांना काय घरच्या घरी जे काही साधन आपलं असतं, पीठ आहे, पिठामध्ये रेगोटा मारायला लावणं, त्यांना रांगोळी असते घरामध्ये, रांगोळ्यामध्ये रांगोळी हातात येणं, रांगोळी काढायला सांगणं, कारण मग तसंच सगळं त्यांच्या विकासाच्या दृष्टीनं, जिज्ञासा वाढण्याच्या दृष्टीनं ह्या सगळ्या गोष्टी। आणि मग 2 ते 3 वर्षाच्या मुलांना अशा केली आणि त्याच्यावरती मुलांना जर ते ठेवायला सांगितलं तर ते चांगल्या प्रकारे करू शकतात आणि मग त्यांना आवड निर्माण होते आणि मग ते रेग्युलर अंगणवाडीत पण जातील किंवा तुम्ही शाळेत पाठवलं तर शाळेत पण जातील। अशा पद्धतीनं त्यांच्या म्हणजे वाढत्या वयानुसार घरात आपण कसं त्यांना रमवू शकतो, हे काय आपल्याला विकत आणायची गरज नाही। आता हिंदी सांगता केलं पण घरातल्या स्पर्शावर आपण कडुली किंवा कोळसा असतो घरी, चूल असेल त्याच्यावर रेगोटे मारून दिला सांगितलं की हे सगळं मला लावून दाखतो। याच्यामध्ये काही असेल आपल्या घरामध्ये, गावामध्ये सगळीकडे बरेचसे चिंचोके असतात, दगड साधं कुठे तर कुठेही भेटतात, आपल्याला शंकशिंकले पण भेटून जातात, मग असं मुलांना आवड पण असते ती खेळायची आणि त्याच्यामध्ये केलं तरी सुद्धा मुलांना काय होतं, विकासाला चालना मिळते। पडलेला आवाज फार आवडतो आणि तोच आईवडिलांना फार त्रासदायक वाटतो, भांडी पाडतात, आवाज करतात, दंगा करतात, पण मुलांना ह्याच्यामध्ये माहिती नाही कुठल्या मुलाला वाद्यामध्ये रुची निर्माण होईल, पुढे जाऊन म्युझिशियन बनेल किंवा काय माहिती नाही, पण ही जी आहेत भांडी ती आपण मुलांना उपलब्ध करून दिली पाहिजे। फक्त काय आहे की हे मुलं भांड्याशी खेळत असताना त्यांना इजा होणार नाही अशी, म्हणजे चाकू, सुरी, कात्री अशी घरातली भांडी न देता ज्याच्यापासून मुलांना इजा होणार नाही अशी भांडी दिली आणि त्यांना जरा वाजवून दाखवलं की संगीताची पण रुची निर्माण होते, घरात दंगा होतोय असं पण वाटणार नाही त्याच्यामध्ये। तर ही भांडी मुलांना द्यायला वापरायला काहीच हरकत नाही, म्हणजे तुम्हाला काय विकत ड्रम डबकी आणली पाहिजे बाजारात, पियानो टाकला पाहिजे अशी आवश्यकता नाही, आणि ह्याच्यातून मुलं अगदी शिकू शकतात। जेव्हा मूल 6 महिन्याचं पूर्ण होतं आणि आपण सांगतो की स्तनपानाबरोबर त्याला बाहेरचा आहार पण सुरू केला गेला पाहिजे, तर मग जी पहिलीतरी माता असते किंवा आपल्या भागामध्ये बऱ्याचशा माता काय करतात, सोपं उपाय म्हणून भाताची किंवा डाळीची पेजच, तर त्यांना असं वाटतं की बाळाला गिळायला त्रास होत नाहीये ना, मग आपण पेज पाजूया। मग आता पेज पाजलं तर काय होतं बघा, सगळं पाणी निघून जातं, हे शरीर आहे बाळाचं, अन्ननलिका आहे, त्याच्यातून काय होते ते सरळ खाली निघून जाते, त्याचं शोषण होते आपल्या शरीरामध्ये, आतड्यामध्ये किंवा काहीच नाही। मग हे प्रात्यक्षिक जेव्हा आपण करून दाखवू त्याच्यानंतर आम्ही अंगणवाडीत आमच्या सेविका सांगतात की अशा पद्धतीनं तुपासारखा पातळ रबरबीत पदार्थ त्यांना दिला पाहिजे। आता तो आपण चाळणी टाकल्यानंतर ना तो लगेच नाही, पण थोड्या वेळाने हळूहळू काय होतं, जिरपतोय, म्हणजे त्याचं शरीरामध्ये व्यवस्थित शोषण होते आणि त्याच्या मुलाच्या वाढीसाठी उपयोग होतोय। तुम्हाला टिकली लावायची, जो चेहरा होता ना त्या चेहऱ्यावर टिकली लावायची, पुढे पुढे आणि लावा कुठे, म्हणजे बघा तुम्ही चेहऱ्याबरोबर हात दुसरा हात
सरांना पण करतील ना. नाही, प्रत्येक आई वडिलांची काही हे असते, मुलं तर वाढतायत ना, आम्ही त्यांना खायला प्यायला घालतोय, हे करतोय. तर याच्यामध्ये आता मॅडमची बरोबर लागली, म्हणजे मॅडम जरी इकडे कामात असतात तर तिकडे लक्ष बरोबर आहे. हे का सांगायचं आहे आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये, की आपण मुलांना सांभाळतोय, जन्माला घालतोय, पण ते वाढत असताना त्यांच्याकडे डोळसपणे लक्ष देणं गरजेचं आहे. ते वाढतायत, ते मोठे होत आहेत, मग दुर्लक्ष करून असतं ना जनरली. आम्हाला 4-4 मुलं झाले, मोठे जुने लोक काय सांगतात, तुम्हाला 1 मुलगा किंवा 2 मुलं वाढवायला त्रास होतो, 4 मुलं आमची वाढले, मोठे झाले, आम्हाला कधी काय प्रॉब्लेम नाही आला. तर अशी जी मानसिकता आहे ती मानसिकता बंद करून त्यांनी आपल्या मुलांना योग्य प्रकारे लक्ष देऊन डोळसपणे विचार करून मुलांचं संगोपन केलं पाहिजे. ह्याच्यासाठी हा खेळ आम्ही ठेवला आहे. आहाराबाबत, वाढ आणि विकासाबाबत हे 2 सापशिडी आहेत, की तुम्ही ही एक ठराविक गोष्ट केली तर तुमचं बाळ किती वरती शिडी चढून जाणार आहे, विकासाच्या आणि वाढीच्या कुठल्या टप्प्यावर जाणार आहे, आणि जर तुमच्याकडून एखादी गोष्ट केली गेली नसेल तर तुम्ही किती खाली येणार आहात. आता याच्यामध्ये 6 महिने झाल्यानंतर जर बाळाला पूरक वरचा आहार दिला नाही, तुम्ही अंगावरचं केवळ दूधच पाजत राहिले तर तुमचा बाळ कुपोषणामध्ये येणार आहे. बरोबर. जेवणासोबत मी बालकाला 2 वर्ष स्तनपान केलं तर तुमचा बाळाचा विकास होण्यास मदत होतो. म्हणजे तुम्ही पूर्ण वरची शिडी गाठताय, म्हणजे तुम्ही 2 वर्ष त्याला स्तनपान पण करताय, वरचा आहार पण देताय व्यवस्थित, ज्या पद्धतीनं मार्गदर्शन होतं त्या पद्धतीनं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत दुर्लक्षित केल्या जातात याच्यामध्ये.